नमस्कार मित्रांनो, मी सायराज पाटील. तर एकाच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे नारळी पौर्णिमा आणि आता आपण धरमतरच्या ब्रिजवर आलेलो आहोत. थोड्याच वेळात मुलं इथनं उडी मारणार आहेत आणि आता आपले मित्र नारळ आणण्यासाठी गेलेले आहेत. तर जाऊया लवकर आपण पण. बघा, टाकण्यासाठी साहिलने नारळ घेत आहे. गाईज नारळ घेतलेला आहे आपण आणि थोड्याच वेळात साहिल इथनं आता उडी मारणार आहे आणि खूप मुलं येणार आहेत इथनं उडी मारण्यासाठी. नंतर बँड वगैरे येणार आहे, खूप मजा येणार आहे. तर आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. पण चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मित्रांनो, पब्लिक येत आहे आणि आता साहिल पण उडी मारणार आहे. हे बघा, नारळी पौर्णिमेची एक वेगळीच पद्धत आहे. इथनं मुलं ब्रिजवरून खाली उडी मारतात बघा. आणि हे नारळ आहेत ते सर्व गोला करतात होडीमध्ये वरून टाकल्यावर आणि ते नारळ नेतात आणि सर्व नारळांची चव करतात आणि घरोघरी वाटतात. हे बघा, थोडे चला आपला मित्र आता साहिल उडी मारणार आहे आणि पब्लिक पण खूप होणार आहे. तर 3 वाजलेले आहेत, 5 पर्यंत एकदम संपूर्ण भरून जाईल. हे बघा, 50चे नोटवर आला. भेटले 50 रुपयाला. बघा या दादाने किती नारळ नेले टाकण्यासाठी. बघा, आता एक जण उडी मारतोय. हे सर्व शाबातकर आहेत. काहीतरी या बघा, आता किती होडे आलेले आहेत. सर्व होड्यांमध्ये खूप नारळ झालेले आहेत. काहीतरी साहिलचं तोंड आपटलेलं आहे. बघा, आता पाऊस पण खूप जोरात चाललेला आहे. गाईस, तर आता आपण ब्रिजच्या खालून चाललेलो आहोत व्हिडिओ करण्यासाठी. जाऊया लवकर. आणि आता बँडवाले पण आलेले आहेत. आता खूप मजा येणार आहे. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत असंच बघत राहा. बँड पण चालू झालेले आहे, दुकानं पण आहेत बघा.
परिसराचा क्राऊड पण खूप झालेला आहे बघा. आणि आता इकडून आम्ही शूट करण्यासाठी आलेलो आहोत. या बघा किती होडे आलेले आहेत. गाईस तर मी आताच घरी आलेलो आहे आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.